Friends, in this live session, we are going to learn the lesson 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan in the syllabus of your 10th class English. R.K. Narayan यांनी लिहिलेल्या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचं पुनरावलोकन म्हणजे बुक रिव्ह्यू या ठिकाणी दिलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट दिस लेसन टू लर्न अ लिटिल बिट अबाउट द बुक. मीन्स या पुस्तकाविषयी थोडेसे. कुठल्या पुस्तकाविषयी? स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाविषयी थोडेसे या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. स्पॉयलर्स, स्पॉइल मीन्स वाया घालवणे, अँड स्पॉइलर मीन्स वन हू स्पॉइल समथिंग. एखादा व्यक्ती जो एखादी गोष्ट वाया घालवतो, नासधूस करतो. तर इथं म्हटलेलं आहे आर.के. नारायण यांनी की एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक इन दिस प्रिव्ह्यू, सो इट कॅन बी अ मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर्स. जर मी या बुक रिव्ह्यू मध्ये मी जर का या पुस्तकातील काही गोष्टींचा मी समावेश केला किंवा उल्लेख केला तर कदाचित असं समजलं जाऊ शकते की यांनी या पुस्तकाचं काय केलेलं आहे, जे फीचर्स आहे किंवा त्या पुस्तकाचा गोडवा आहे तो स्पॉइल केलेला आहे असं कदाचित कुणाला वाटू शकेल, कुणाची अंडरस्टँडिंग होऊ शकेल. म्हणून या पुस्तकाचे वैभव मला स्पॉइल न करता काय केलं पाहिजे? सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लॅन्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणून या रिव्ह्यू मध्ये मी काय केलं पाहिजे तर मला अधिक चांगलं राहील की मी काय करेन, आय विल गिव्ह अ ग्लॅन्स इन टू द बुक. मी त्या पुस्तकातून एक ओझरती नजर टाकेन, ओझरती दृष्टिक्षेप टाकेन. म्हणजे वरवर, खूप आतमध्ये खूप डीप न जाता मी त्यावर वरवर मी नजर टाकेन, एक दृष्टिक्षेप आपण त्याच्यावर टाकू की जेणेकरून विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. तर या कथेमध्ये म्हणजे या स्वामी अँड फ्रेंड्स या कथेमध्ये जे काही कॅरेक्टर्स आलेले आहेत किंवा जे स्टोरी आलेली आहे त्या म्हणजे जी स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये जे इव्हेंट्स आलेले आहेत, ज्या घटना आलेल्या आहेत किंवा त्याचं जे प्लॉट आहे, त्याचं जे मेन थीम आहे त्यावरती मी खूप जास्त डीप मध्ये जाऊन त्याचा मेन्शन न करता, त्याचा जास्त उल्लेख न करता मी फक्त एक ओझरती नजर यावरती मी टाकतो किंवा टाकलेलं चांगलं राहील असं या ठिकाणी आर.के. नारायण सांगतात. पुढे, स्वामी इज अ मिस्चिवस लिटिल किड ऑफ अबाउट 10 year old. तर या पुस्तकामध्ये जे तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दिसत आहे, आर.के. नारायण ते रायटरचं नाव आहे. स्वामी अँड फ्रेंड्स या ठिकाणी हे पुस्तक तुम्हाला पिक्चर या ठिकाणी दिसते आहे. हे एका मुलाचं हे चित्र इथं दिसते आहे. तर हाच तो स्वामी नावाचा मुलगा असेल. तर बघा, स्वामी हा कोण आहे? तर स्वामी इज अ मिस्चिवस लिटिल किड अबाउट 10 years old. तर एक जवळपास 10 वर्ष वयाचा, नियरली 10 years old, जवळजवळ 10 वर्ष वयाचा हा एक लिटिल किड आहे. म्हणजे लहान बालक आहे, लहान मुलगा आहे की जो कसा आहे, मिस्चिवस आहे, खोडकर आहे, उन्हाळ आहे. तर स्वामी हा एक खोडकर असलेला जवळजवळ 10 वर्षाचा एक मुलगा आहे. अँड लिव्हिंग इन अ इरा, आणि तो अशा काळामध्ये राहत आहे की व्हेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. जेव्हा भारतावरती ब्रिटिशांचे साम्राज्य होते, तर ब्रिटिशांचे साम्राज्य भारतावर ज्यावेळी होते त्या काळामध्ये राहत असलेला हा स्वामी नावाचा मुलगा आहे. आता याबद्दल पुढे सांगितलंय बा, लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज. तर त्याच्या वयाच्या म्हणजे 10 वर्ष वयाच्या, त्याच्या वयाच्या इतर दुसऱ्या लहान मुलांप्रमाणे, इतर किड्स प्रमाणे स्वामी इज अ किड हु कॅन नॉट स्टे ऍट वन प्लेस अँड ऑब्सोलेटली हेट्स स्कूल इव्हन वर्स मॅथमॅटिक्स. तर या वयाची जी मुले असतात, लहान म्हणजे कोणत्या 10 वर्ष वयाची जी मुलं असतात, तर त्यांच्याप्रमाणेच हा जो स्वामी आहे याचं सुद्धा या ठिकाणी गुणधर्म सांगितलेला आहे की ही कॅन नॉट स्टे ऍट वन प्लेस. तो कधीही कुठल्याही एका जागेवर थांबत नाही, म्हणजे कुठेही
तो एका ठिकाणी राहून त्या ठिकाणी त्याचे पाय खिळत नाही, म्हणजे इकडे तिकडे फिरणं, इकडे तिकडे नाचणं हे त्याचं चालतंय. अँड अब्सोल्युटली हेट स्कूल, आणि कम्प्लिटली पूर्णपणे तो त्याला शाळेचा तिटकार आहे किंवा शाळेचा त्रास त्याला आहे, म्हणजे शाळेचा त्याला पूर्ण काय म्हणू त्याला आपण की शाळेचा द्वेष आहे. इव्हन वर्स मॅथमॅटिक, आणि सर्वात जास्त वाईट म्हटलं म्हणजे सर्वात जास्त न आवडणारं म्हटलं तर काय त्याचं मॅथमॅटिक्स, गणित तर त्याला अजिबात आवडत नाही. तर असे फारसे मुलं असतात, तर त्याप्रमाणेच स्वामी हा एक मुलगा आहे. तर या ठिकाणी पहा मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे हा बघा व्हेअर इंडिया दिसतंय तुम्हाला, व्हेअर इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल, इथे पहा क्लॉज आलेला आहे. आणि आपल्याला 1 मार्कचा प्रश्न क्लॉजचा विचारतो, कुठे एक्सपाउंड द सेंटेन्स, एक्सपाउंड द क्लॉज लँग्वेज स्टडीमध्ये, तर इथे व्हेअर न हा क्लॉज जोडलेला आहे पहा. त्यानंतर या ठिकाणी हु न हा एक क्लॉज जोडलेला आहे पहा. तर हु न क्लॉज केव्हा जोडला जातो, जेव्हा नाऊन असते त्याच्या आधी. किड, अ किड हा नाऊन आहे म्हणून हु न क्लॉज जोडलेला आहे, त्याच्याबद्दल सांगितलंय. इथं व्हेअरनं क्लॉज जोडलाय कारण इथं इरा सांगितलाय, म्हणजे कालखंड सांगितलेला आहे किंवा एक ठिकाण सांगितलेलं आहे, त्यावेळी त्या ठिकाणी राहत असणारा, म्हणून इथं व्हेअरनं जोडलेलं आहे. ओके, तर हे क्लॉज जे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण जाऊ. स्कूल इज हिज अब्सोल्यूट नाईटमेअर, तर शाळा म्हणजे हे त्याचा नाईटमेअरचा अर्थ इथं दिलेला आहे अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, म्हणजे भयभीत करणारा अनुभव. म्हणजे जसं एखादी घटना असेल किंवा एखादा गोष्ट असेल की ज्याच्यातून खूप भीती निर्माण होत असते, म्हणजे काही विद्यार्थ्यांना शाळेचं नाव घेतलं की मनात धडकीच भरून जाते, खूप घाबरतात शाळेत जायला. तर त्याप्रमाणे हे शाळा म्हणजे त्याच्यासाठी एक घाबरून सोडणारा असा एक अनुभव होता. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल. तर अशा रीतीने ही जी स्टोरी आहे स्वामी अँड फ्रेंड्स, ही जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये हा जो स्वामी नावाचा मुलगा आहे याची ही कथा एक त्याच्या जीवनामध्ये अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना अनफोल्ड करते म्हणजे काय, उघड करते. आता पहा आपल्याला प्रिफिक्स सफिक्सचा एक प्रश्न विचारतो, या ठिकाणी अनफोल्ड आलेला आहे पहा, अनफोल्ड, इथे अन हा काय लागलेला आहे, प्रिफिक्स लागलेला आहे या ठिकाणी बघा. तर या किडच्या म्हणजे या स्वामी नावाच्या या मुलाच्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या उघड करणारी ही स्टोरी आहे. हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, की त्याच्या जीवनामध्ये नेहमी वारंवार तो कसा त्रासामध्ये पडत असायचा, काय त्याला अडचणी यायच्या, किती त्याला त्रास व्हायचा. तर त्याचे एक सतत त्याला भोगाव्या लागणाऱ्या म्हणजे अडचणींची, त्रासांच्या म्हणजे उलगडा या ठिकाणी या स्टोरीमध्ये आहे. अँड गेट्स अ गुड बिटिंग फ्रॉम हिज फादर, आणि मग त्याला ज्या काही अडचणी यायच्या, एक तर तो खोडकर होता आणि त्याच्यामुळे त्याने खोडकरपणा केल्यानंतर लहान मुलांनी खोडकळपणा केला, काही अडचणी आल्या की मग त्यांचा त्रास त्यांना भोगावा लागतो किंवा त्याची पनिशमेंट भोगावी लागते. तर या स्वामीला सुद्धा जेव्हा जेव्हा तो अशा कुठल्या तरी अडचणीमध्ये यायचा तेव्हा घरी आल्यानंतर ही गेट्स अ गुड बिटिंग फ्रॉम हिज फादर, त्याच्या वडिलांकडून त्याला खूप चांगला मार बसायचा, बेदम त्याला झोडपलं जायचं, अशा त्याला डिफिकल्टीज भोगाव्या लागल्या. पुढे स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड, तर हा जो स्वामी मुलगा आहे स्वामी नावाचा हा कसा आहे, टॉकेटिव्ह म्हणजे बोलका, म्हणजे खूप बोलणारा, बडबड्या ज्याला म्हणू आपण. तर असा बडबड्या बोलका हा मुलगा आहे. अँड थिंग्स दॅट इज हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, आणि त्याची जी जीवनाला सामोरे जाण्याची जी त्याची पद्धत आहे ती टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. तर या मुलाची, या स्वामी नावाच्या या मुलाची जीवनाला सामोरे जाण्याची एक वेगळीच त्याची पद्धत आहे. त्यानंतर टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, कुठल्याही बाबतीमध्ये स्वतःविषयी बोलणं किंवा स्वतःविषयी सांगणं. बट ही डज लर्न द ट्रूथ विथ हार्श वे, परंतु या अशा खोडकर मुलाला जे सत्य आहे ते सत्य त्याला
शिकायला मिळालं किंवा ते त्याला कळलं, पण कसं कळलं? विथ द हार्श वे, अगदी म्हणजे कठीण पद्धतीनं किंवा कठोर रीतीनं, कठोर पद्धतीनं त्याला सत्य समजलं किंवा सत्य उलगडलं. ऍज मेनी टीन बॅक देन, त्याच्या वयाच्या जे टीन्स आहेत, टीन्स म्हणजे किशोरवयीन बालक, तर त्या किशोरवयीन बालकाप्रमाणेच ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हरास समबडी. तर त्या वयाची मुलं त्याच्या काळातील जशी त्यांची सवय असायची, तर तीच सवय याची सुद्धा होती किंवा याला सुद्धा तेच आवडायचं. तर काय आवडायचं त्याला? तर ऍज मेनी टीन्स बॅक देन, त्यावेळेसच्या किशोरवयीन मुलासारखंच याला सुद्धा काय वाटायचं की आपणही जाऊन उन्हाखाली खेळावं, म्हणजे उन्हात खेळावं, अंडर द सन, सूर्याखाली म्हणजे उन्हामध्ये जाऊन खेळावं. किक समथिंग, कुठल्याही वस्तूला लाथ मारून म्हणजे पुढे ढकलावं. किक मारणे म्हणजे एखाद्या वस्तूला लाथेनं ढकलणे, उडवणे, जसं आपण फुटबॉल लाथेनं उडवतो, किक मारतो त्याप्रमाणे. क्लाइंब अ ट्री, झाडावरती सरपटत चढणे. अँड ब्रेक समथिंग, कुठल्याही वस्तूची तोडफोड करणे, मोडतोड करणे, लहान मुलांना आवडते त्याप्रमाणे याला सुद्धा आवडायचं. अँड हरास समबडी, आणि एखाद्या व्यक्तीला हरास करून सोडायचं, त्रास द्यायचं विनाकारणच, काही म्हणजे एखाद्या व्यक्तीला कुठला तरी काही कारण नसताना विनाकारण एखाद्या व्यक्तीला त्रास द्यायचा. अनलाईक किड्स टुडे, आता इथं अनलाईक किड्स टुडे म्हटलेलं आहे, म्हणजे अनलाईक म्हणजे त्यासारखे नसणे. अनलाईक मध्ये सुद्धा इथं पहा, लाईक अनलाईक अपोजिट वर्ड कसा तयार झालेला आहे? अन हे प्रिफिक्स लावून तयार झालेला आहे, बघा लक्षात घ्या. तर आजच्या मुलाप्रमाणे नाही. तर बघा, आजच्या मुलांना ह्या कुठल्याही गोष्टी आवडत नाही. आजचा म्हणजे तुम्ही जे आहात किंवा आजची जी पिढी आहे तुमच्या वयाची, ह्या कुठल्याच गोष्टी करत नाही. कुणाला त्रास देणं किंवा उन्हामध्ये जाऊन खेळणं, कुठल्या वस्तू उडवणं, लाथाडणं, मारणं, झाडावरती जंगलात जाणं, फिरायला जाणं, झाडावर चढणं, ह्या कुठल्याही गोष्टी आजचा मुलगा करत नाही. त्यांचे विश्व जे आहे ते आजचे बदललेलं आहे. घरामध्ये मोबाईल आहे, टीव्ही आहे, लॅपटॉप आहे, हे सगळं कम्प्युटराइज गेम आहेत, डिजिटल गेम्स आहेत, याच्यामध्ये तुमची पिढी आता गुंतलेली आहे. परंतु त्यावेळी स्वामीच्या काळामध्ये हे होत होतं. तर धिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज, आणि हे जे आहे हे आताही आपल्या देशातल्या काही भागामध्ये घडत आहे. म्हणजे जे ग्रामीण भाग आहेत आपल्या देशातील ग्रामीण भाग, तर ग्रामीण भागामध्ये मुलं आताही अशा प्रकारचे मुलांचे वागणं असते. ते कुठेही नदी नाल्यावरती जातील, जंगलात जातील, पोहायला जातील, खेळायला जातील, झाडावरती चढतील, हे सगळं होत असते. तर म्हणजे मॅक्झिमम खेड्या गावामध्ये ह्या गोष्टी आताही होत आहेत. सो इन फॅक्ट वॉज द लिटिल लाईफ धिस इन फॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बाय ग्रोईंग ऑफ. तर एक विशिष्ट पद्धतीने वाढणाऱ्या, मोठ्या होणाऱ्या मुलांचे हे असं टिपिकल मुलांचे, विशिष्ट मुलांचे हे असं वागणं राहत असते. तर टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. तर विद्यार्थ्यां म्हणजे किशोरवयीन मुलांच्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान ही गोष्ट काही खूप मोठी नसते. तंत्रज्ञान हे त्यांच्या जीवनातली मोठी गोष्ट नसते. तर ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॅक. हॅवॅक आता याचा अर्थ काय दिलेला आहे या ठिकाणी पहा, टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज. तर मुलांना टेक्नॉलॉजीपेक्षा, म्हणजे ह्या मुलांना कोणत्या, जे असे खोडतोड करणारे, खोडकरपणा करणारे, या मुलांना टेक्नॉलॉजी महत्वाची नसते किंवा त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो. तर त्यांना काय आवडते? दे वॉन्ट टू प्ले हॅवॅक. त्यांना मोडतोड करणं, काहीतरी उन्हाळक्या करणं, कुणाला त्रास देणं, दंगामस्त्या करणं, कुठे मिस्चिवसपणा करणं, खोडकरपणा करणं, ह्याच गोष्टी त्यांना आवडत असते. पुढे, इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बाय इन धिस ग्रोविंग इयर्स. इन हिज ग्रोविंग इयर्स. तर आपल्या वाढत्या वयामध्ये म्हणजे मोठा होत असताना हा जो मुलगा आहे स्वामी, हा कशा प्रकारचा मुलगा आहे, म्हणजे कशा प्रकारे हा मुलगा मोठा होत आहे किंवा वाढत आहे. तर इन धिस रिगार्ड, मग आता या बाबतीमध्ये सांगताना या ठिकाणी आर के नारायण याविषयी बोलतात की नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज
10 years ओल्ड माइंड. तर हा एक मुलगा स्वामी हा 10 year ओल्ड आहे. तर त्याच्या 10 year ओल्ड माइंड म्हणजे एका 10 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते या ठिकाणी आर के नारायण यांनी मांडलेलं आहे. एक्सप्लेनिंग एक्झिक्युटली हाऊ ही थिंक्स. तर तो कसा विचार करतो बघा. एक्झिक्युटली याचा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे इन अ प्लीजिंग मॅनर, उत्कृष्ट किंवा सखोल किंवा चांगल्या पद्धतीनं, चांगल्या रीतीनं. तर तो कसा विचार करतो त्याचं एक चांगलं सखोल उदाहरण या ठिकाणी मांडलेलं आहे. अँड व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. आणि त्याचे जग कसे आहे. पर्स्पेक्टिव्ह इज पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याचा जगाबद्दलचा दृष्टिकोन काय आहे स्वामीचा त्या मुलाचा, ते या ठिकाणी आर के नारायण यांनी या स्वामीच्या म्हणजे त्याचं एक 10 वर्षाचं मन, 10 वर्षाच्या वयाच्या मुलाच्या मनामध्ये काय असते, त्याचं जगात बद्दलचं दृष्टिकोन काय आहे त्याचं ते सगळं वर्णन किंवा त्याचं इत्तंभूत या ठिकाणी आर के नारायण यांनी सविस्तरपणे मांडणी केलेली आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अट्रॅक्टेड विथ द कॅरेक्टर. तर जेव्हा ही स्टोरी वाचतात तेव्हा वाचक जे आहेत त्या वाचणाऱ्यांना काय वाटते, फील लाईक स्वामी, अगदी स्वामी सारखंच त्यांना देखील वाटत असते. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर. या ठिकाणी जे त्या स्टोरीमध्ये जे पात्र आहेत, कॅरेक्टर आहेत, त्या कॅरेक्टर सोबत ते खूप अटॅच होत असतात, त्याच्यामध्ये जुळून जात असतात. ऍज द स्टोरी प्रोग्रेसेस. मग जशी जशी ही स्टोरी, जशी जशी ही कथा पुढे जाते, जशी जशी ही कथा पुढे जाते तर तसा तसा वाचक हा त्या कथेतील पात्रांशी, कॅरेक्टरशी अगदी घनिष्ठ जुळत असतो आणि त्याच्याशी अटॅच होत असतो. सो दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच आर के नारायण यांच्या लिखाणाची किमया आहे, जादू आहे. ओके, आता इथपर्यंत आपला झाला. तुम्हाला या एवढ्या भागावरती परीक्षेमध्ये एक पॅसेज तयार होतो आणि यावरती एक ऍक्टिव्हिटी शीट फॉर 10 मार्क्स विचारली जाऊ शकते. तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये यावरती ऍक्टिव्हिटी शीट ज्या काढलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी शीटची मी लिंक सुद्धा, पीडीएफ फॉर्मची लिंक सुद्धा मी याच्यामध्ये देणार आहे. ओके, देन सिग्निफिकन्स ऑफ द बुक. या पुस्तकाचे सिग्निफिकन्स काय, म्हणजे या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय आहे किंवा या पुस्तकाचे फीचर्स काय आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. तर आर के नारायण यांनी लिहिलेलं हे जे स्वामी अँड फ्रेंड्स पुस्तक आहे, तर हे पुस्तक जे आहे ते पुरेपूर एक इंटरेस्टिंग रीड आहे. इंटरेस्टिंग रीड म्हणजे आनंददायी वाचण्याचे साहित्य आहे, ज्याच्यामध्ये प्युअर इंटरेस्ट, म्हणजे खूप असा आनंद ज्याच्यामध्ये भरलेला आहे, असे हे वाचनाचे एक साहित्य आहे. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. की ही जी कहाणी आहे किंवा ही कथा आहे, जी पुस्तक आहे, ही टॉप टू बॉटम म्हणजे तळापासून तर शेवटपर्यंत, म्हणजे टॉप टू बॉटम, ए टू झेड, परिपूर्ण पुस्तक सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ह्या पुस्तकाचा वाचकाला पुरेपूर भरपूर आनंद घेता येईल अशी ही पुस्तक आहे. बट द वर्क ऍट्रिब्यूट्स अ लॉट्स ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. आता ही जी पुस्तक आहे टीन बुक आहे, म्हणजे किशोरवयीन मुलाची पुस्तक आहे. तर जरी ही किशोरवयीन मुलाची पुस्तक असली तरी ही पुस्तक, ह्या पुस्तकामध्ये खूप सारे लिटररी व्हॅल्यूज दडलेले आहेत. लिटररी व्हॅल्यूज म्हणजे साहित्यिक मूल्ये, साहित्याची, वाङ्मयीन साहित्याची मूल्ये या पुस्तकामध्ये ऍट्रिब्यूट्स आहेत, म्हणजे दडलेले आहेत किंवा लपलेले आहेत असे आपल्याला सांगता येईल. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. अलाइक म्हणजे दोघांनाही एकाच वेळी, म्हणजे एकसारखं. तर स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे हे एक फार उत्तम किंवा चांगलं एक वाचन साहित्य आहे. कुणासाठी, तर फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक, लहान मुलांसाठी आणि टीन्स जे किशोरवयीन मुलं आहे, किशोरवयीन मुलं आणि त्याच्यापेक्षा लहान असलेली मुलं, ह्या दोन्ही बालकांसाठी, मुलांसाठी हे
एकाच वेळी अतिशय चांगलं असं उत्कृष्ट वाचन साहित्य आहे. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द आसियन कंटिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. तर आपल्या म्हणजे संपूर्ण आशिया खंडामध्ये अनेक शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एक म्हणजे जे लिटरेचरचा स्टडी करतायत, जे साहित्याचा अभ्यास करतायत, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचा विषय म्हणून सुद्धा हे पुस्तक त्यांनी निवडलेलं आहे. धिस बुक इज वाइडली युज्ड. ह्या पुस्तकाचा वाइडली म्हणजे खूप विस्तृत याचा फारच याचा वापर केला जातो या पुस्तकाचा आपल्या आशिया खंडामध्ये. कशासाठी तर ऍज अ स्टडी टेक्स्ट, एक अभ्यासाचं माध्यम, अभ्यासाचं पुस्तक म्हणून. कुणासाठी कोण करतायत तर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ऍज अ सब्जेक्ट ऍट स्कूल. जे आपल्या शाळेमध्ये साहित्याचा अभ्यास म्हणजे करणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या पुस्तकाचा एक साहित्य म्हणून, लिटररी टेक्स्ट म्हणून किंवा लिटररी बुक म्हणून, वाङ्मयीन साहित्य म्हणून या पुस्तकाचा ते खूप वाचन करत आहेत. धिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. आता याचा अर्थ असा नाही म्हणजे विद्यार्थी खूप याचा अभ्यास करतायत, साहित्य म्हणून याचा विचार करतायत किंवा वाङ्मय म्हणून याचा अभ्यास करतायत, वाचन करतायत. तर याचा अर्थ असा नाही की त्या पुस्तकामध्ये खूप हेवी ग्रामर आहे, खूप कठीण दुर्गम असे व्याकरण याच्यामध्ये आहे असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे सोपं आहे, व्याकरण आहे पण सोपं आहे. अँड टेक्निकल जर्गॉन म्हणजे शाब्दिक पाल्लाळ सुद्धा या पुस्तकामध्ये आर के नारायण यांनी केलेला नाही. ऍक्च्युली द ट्रूथ इज इन कंट्ररी टू धिस. तर सत्य जे काही आहे ते यापेक्षा वेगळं आहे. सत्य यापेक्षा वेगळं आहे म्हणजे की त्यामध्ये कुठलंही हेवी ग्रामर नाही आणि त्याच्यामध्ये कुठलंही शब्द जंजाळ, शाब्दिक पाल्लाळ सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं नाही. या अगदी याच्या अपोजिट, अगदी याच्या विरुद्ध हे पुस्तक आहे. म्हणजेच काय, आता अगदी ते वाचायला सोपं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, पुढे जाऊ. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच अ सिंपल इंग्लिश. स्वामी अँड फ्रेंड्स ही पुस्तक अगदी सोप्या सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे. सोपी भाषा म्हणजे वाक्यरचना याच्यामध्ये केलेली आहे. इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. तर आर के नारायण सारख्या एक विद्वान, जिनियस म्हणजे विद्वान, लिटररी म्हणजे साहित्यकानं हे लिहिलेलं एक वाङ्मय आहे किंवा साहित्य आहे आणि त्यामुळे ते अगदी सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. द इंग्लिश युज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. आता या पुस्तकामध्ये जी इंग्लिश वापरलेली आहे, जी लँग्वेज वापरलेली आहे ती अगदी सोपी वापरलेली आहे. इझी लँग्वेज इज युज्ड इन द बुक अँड बोथ प्लेन अँड सिम्पल. प्लेन अँड अगदी सरळ सरळ वाक्यरचना, घुमून फिरून वाक्यरचना नाही आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. आणि ऍक्च्युली ते मुलांसाठी लिखाण केलेलं असल्यामुळे पुस्तकच लहान मुलाबद्दलच आहे आणि लहान मुलांसाठी लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्या म्हणजे मुलांना कुठलाही त्रास जाईल, शब्दांचे अर्थ शोधायला त्रास जाईल अशा प्रकारची लँग्वेज यांनी वापरलेली नाही आहे. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आता जर खूप लांब सेंटेन्सेस असतील, लांब वाक्य असतील तर त्याचा अर्थ लावायला, त्याचा मिनिंग समजून घ्यायला म्हणजे मुलांना फार कठीण जाईल आणि म्हणून यामध्ये आर के नारायण यांनी काय केलेलं आहे, अगदी सिंपल सेंटेन्सेस आणि शॉर्ट सेंटेन्सेस याच्यामध्ये ऍड्स केलेले म्हणजे वापरले आहे आणि त्याच्यामुळे या शॉर्ट सेंटेन्सने आणि अगदी सोप्या भाषेने त्या पुस्तकाच्या सिम्प्लिसिटीमध्ये घातलेली आहे, म्हणजे भर घातलेली आहे. त्याच्या पुस्तकाच्या सोपेपणात भर घातलेली आहे. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट मिस्चिवस 10 year old इंडियन बॉय. तर या पुस्तकाच्या डिस्क्रिप्शन मध्ये याचा उल्लेख केलेला आहे, समावेश केलेला आहे की हे पुस्तक 10 वर्षाच्या एका भारतीय मुलाबद्दल आहे आणि की जो मुलगा मिस्चिवस आहे म्हणजे खोडकर आहे. भारतातील एका म्हणजे 10 वर्ष वयाच्या खोडकर मुलाबद्दल हे पुस्तक आहे असं पुस्तकाच्या डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे वर्णनामध्ये त्या ठिकाणी याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स धिस विल हॅव
ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवस चिल्ड्रन. आता हे पुस्तक वाचल्यानंतर काही पॅरेंट्सचा, काही आई वडिलांचा, काही पालकांचा म्हणजे एक चुकीचा समज होऊ शकतो किंवा त्यांची एक तक्रार असू शकते की काय असू शकते की त्यांची मुलं ऑलरेडी जे मिस्चिवस आहेत, ज्यांची मुलं ऑलरेडी मिस्चिवस आहेत, खोडकर आहेत, त्यांना असा प्रश्न, त्यांना अशी चिंता वाटू शकते की बा ही पुस्तक वाचल्यावर आमची आधीच खोडकर असलेली मुलं हे पुस्तक वाचल्यावर आणखीनच खोडकर होतील. कारण ह्या स्वामीचा जे खोडकरपणा या ठिकाणी सांगितलेला आहे, हा खोडकरपणा आमची मुलं वाचतील आणि आधीच आमची मुलं जे खोडकर आहेत ते जास्तच खोडकर होतील, ते जास्तच आणखी उन्हाळक्या करायला लागतील, याची चिंता काही पालकांना भेडसावू शकते, असं सुद्धा आर के नारायण यांनी कबूल केलेलं आहे. बट त्यावर सोल्युशन त्यांनी सांगितलंय पहा, बट द बुक इज ॲज सच दॅट इट encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. पण एक गोष्ट या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ कबूल केलेली आहे की ही जी पुस्तक आहे ही एनकम्पास करते. एनकम्पासेस मीन्स इथं दिलेलं आहे सर्कल्स अराउंड, म्हणजे त्याचा परामर्श घेते. कशाचा परामर्श या पुस्तकाने घेतलेला आहे? तर या पुस्तकामध्ये आर के नारायण यांनी खोडकर असलेल्या, परंतु जरी तो खोडकर आहे परंतु एक हार्मलेस म्हणजे निरागस, जो कुणाला म्हणजे ज्याच्यापासून कुणाला उपद्रव होणार नाही असा एका निरागस आणि प्युअर इन पर्स्पेक्टिव्ह, ज्याचा उद्देश अगदी काय आहे, शुद्ध आहे, अशा शुद्ध अंतकरणाच्या, शुद्ध मनाच्या किंवा हेतूच्या आणि हार्मलेस, ज्याचा कुणालाही त्रास होणार नाही, उपद्रव होणार नाही, अशा एका निरागस मुलाची ही कहाणी आहे. ऑल्सो ऍडमिट्स ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस. मग या ठिकाणी आणखी त्याचे मिस्चिफ आणि नॉटीनेस जे आहे म्हणजे त्याचे जे खोडकरपणा आहे त्याचा देखील या ठिकाणी म्हणजे भर घातलेला आहे. वी ऍक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड. तर जरी या ठिकाणी या स्वामी नावाच्या मुलाचा खोडकरपणाचा उल्लेख आला असला, त्याच्या उन्हाळपणाचा जरी समजा या ठिकाणी उल्लेख असेल किंवा समावेश असेल, तरी पण हा जो मुलगा आहे हा कसा आहे, स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड. त्याचा स्वभाव गुण सांगितलेला आहे बघा, याच्यावर तुम्हाला ऍक्टिव्हिटी विचारली जाईल. स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड. फिल इन द ब्लँक्स मध्ये रिकामा सेंटेन्स असतो तो कम्प्लीट करण्यासाठी. तर हा मुलगा अतिशय प्रेमळ आहे आणि टेंडर किड आहे, म्हणजे नाजूक मनाचा, हळव्या मनाचा हा मुलगा आहे. हु इज ऍक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह, की जो अगदी सेन्सिटिव्ह मनाचा आहे, जो संवेदनशील मनाचा आहे. तर या मुलाचे हे क्वालिटी सांगितलेले आहे. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आणि एक गोष्ट विशेषतः या ठिकाणी एक सांगितलेलं आहे की इट इज ऑल्सो नोन फॅक्ट्स. मग या ठिकाणी एक सत्य सुद्धा आलेलं आहे की दॅट मिस्चिवस किड्स म्हणजे जे असे जे खोडकर मुलं असतात, हे खोडकर मुलं साधारणतः त्यांचे मन जे असते सेन्सिटिव्ह असते. जरी ते खोडकर असतील पण त्यांचे मन हे सेन्सिटिव्ह असते, त्यांचे मन संवेदनशील असते, त्यांच्या मनावर लगेच कुठल्याही गोष्टीचा परिणाम देखील होत असतो. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि ते सर्वांचे आवडते सुद्धा असतात. खोडकर जरी उन्हाळक्या करणारी मुलं जरी असले तरी ते लहान असल्यामुळे घरच्या लोकांना किंवा बाहेरच्यांना सुद्धा अशी मुलं आवडत असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण यांनी आपल्याला हेच या पुस्तकाच्या माध्यमातून, या स्वामीच्या माध्यमातून कळवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. हे आर के नारायण यांचं एक महत्वपूर्ण असं काम आहे, उत्कृष्ट त्यांचं लिखाण आहे किंवा जॉब आहे, काम त्यांचं साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. काही अडचण नाही ना आज? ओके, लेट्स गो फर्दर. चला पुढे जाऊ आपण. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. तर म्हणून आपल्याला शेवटी कन्क्लुजन करताना म्हणजे हे समारोप करताना शेवटी आपल्याला असं म्हणता येईल, असं म्हटलं जाऊ शकते की ही जी पुस्तक आहे ही पुस्तक कुठल्याही एज ग्रुपच्या मुलांसाठी, मग ते किड्स असोत, टीनेजर्स असोत की यंग असोत, कुठल्याही विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही मुलांसाठी, कुठल्याही वयाच्या मुलांसाठी
हे पुस्तक वाचण्यासाठी अतिशय चांगलं रीड आहे, चांगलं वाचन साहित्य आहे असं आपण म्हणू शकतो. हु मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड, हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. तर ज्या मुलांना वाचण्यामध्ये अतिशय आवड आहे आणि ज्या मुलांना आपल्या इंग्रजी विषयातले स्किल डेव्हलप करायचे आहे, कौशल्य विकसित करायचे, अशा कोणत्याही वयोगटाच्या मुलांना अतिशय चांगलं असं हे वाचन साहित्य आहे अशी या पुस्तकाची ख्याती आहे. आता हे झालं सगळं या पुस्तकाविषयी. आता पुढे बघू अबाउट द ऑथर, या पुस्तकाच्या लेखकाविषयी. यू नो हु इज द ऑथर, हु इज द रायटर ऑफ दिस बुक? R.K. Narayan. Okay. The author of Swami and Friends is India's one of the greatest author of all time, R.K. Narayan. म्हणजे भारतातील सर्वोत्तम महान साहित्यिकांपैकी एक असलेले R.K. नारायण हे या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे ऑथर आहेत, लेखक आहेत. ओके, यावरती तुम्हाला ऍक्टिव्हिटी असेल, लक्षात घ्या. R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. तर आतापर्यंत आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये जेवढे काही साहित्य निर्माण झालेले आहे, जेवढे काही साहित्य लिहिल्या गेलेले आहे, या सर्व साहित्यामध्ये R.K. नारायण यांच्या लेखनाने भर घातलेली आहे. आणि ते त्यांचं जे काही आउटस्टँडिंग साहित्य आहे, जे म्हणजे वाखाणण्याजोगं असं साहित्य आहे, त्या साहित्यामध्ये जे भारतामध्ये साहित्य निर्माण झाले किंवा लिहिले गेले आहे, त्यामध्ये R.K. नारायण हे सुद्धा महत्वपूर्ण असे साहित्यिक आहे. त्यांचं सुद्धा लेखनाचं योगदान त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. अँड धिस बुक इन पर्टिक्युलर captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. तर इसेन्स मीन्स या ठिकाणी दिलेला आहे पहा स्पिरिट. म्हणजे या ठिकाणी या पुस्तकामध्ये इन दिस बुक इन पर्टिक्युलरली एक विशिष्ट गोष्टीला किंवा विशिष्ट म्हणजे गुण ज्याला म्हणू आपण, गुणधर्म, सारांश ज्याला म्हणू आपण, एक विशिष्ट असा सारांश या पुस्तकामध्ये कॅप्चर करण्यात आलेला आहे. या पुस्तकानं विशिष्ट गुणधर्म किंवा सारांश या पुस्तकानं पकडलेला आहे. कुठे? इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग, म्हणजे भारतावर त्यावेळी जे ब्रिटिशांचे साम्राज्य होते, इंडिया रुलिंग अंडर ब्रिटिश एम्परर, त्यावेळेसचं जे मुलाचं मन आहे, त्या म्हणजे द माइंड अँड लाईफ ऑफ टिपिकल टीनेज काइड, म्हणजे त्या काळातल्या, म्हणजे ज्या काळामध्ये भारतावर इंग्रजांचे साम्राज्य होते, त्या काळातील, त्या भारतातील किशोरवयीन मुलाचे त्याचे मन किंवा त्याचे जीवन या कहाणीतून, या कथेतून, या पुस्तकातून, त्याचा सारांश या पुस्तकातून मांडला गेलेला आहे. या पुस्तकाचे हे वैशिष्ट्य आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स. आता या R.K. नारायण यांनी जे अदर वर्क्स म्हणजे इतर जे काही साहित्य लिहिलेलं आहे, त्यांनी जे इतर लेखन केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा इथं सांगितलेलं आहे. तर काय काय पुस्तकं त्यांच्यात पहा. मालगुडी डेज हे त्यांचं एक पुस्तक आहे. यावर तुम्हाला ऍक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते की त्यांचे ग्रेट वर्क्स कोणते कोणते आहे. हा जो आहे ना वेब डायग्राम मध्ये येणारा प्रश्न आहे हा. अदर ग्रेटेस्ट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स असं असेल सेंटरच्या बॉक्समध्ये, आणि मग त्या वेब डायग्राम मध्ये बाकीचे तुम्हाला हे लिहावं लागेल. तर काय आहे? मालगुडी डेज हे पुस्तक आहे. त्यानंतर द गाईड हे पुस्तक आहे. त्यानंतर पुढे द पेंटर ऑफ सायन्स हे पुस्तक आहे. अँड मेनी मोर लिटररी वर्क्स, आणि अजून त्यांचं इतर वाङ्मय आहे किंवा इतर वाङ्मयीन साहित्य आहे. तर इतर मध्ये कोणते सांगितलं इथे? द रामायणा, यु नो रामायणा, ग्रेट इपिक इन अवर कंट्री, आपल्या देशातील महाकाव्य रामायण ही महाकाव्य. तर या रामायण या महाकाव्यावर त्यांनी काय केलेलं आहे? अ शॉर्टन्ड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक, जे भारतातील
रामायण हे जे ग्रेट इपिक आहे, रामायण हे जे महाकाव्य आहे, या महाकाव्याचे त्यांनी काय केलेले आहे, मॉडर्न प्रोज व्हर्जन केलेलं आहे. एक सुधारित नवीन आवृत्ती, शॉर्टन म्हणजे छोटीशी आवृत्ती त्यांनी तयार केलेली आहे. ते एक झालं. आणि दुसरं द महाभारत. दुसरं इपिक कोणतं आहे आपल्या देशातलं, दुसरं महाकाव्य महाभारत. तर या भारत या महाकाव्याचं सुद्धा त्यांनी काय केलंय, शॉर्टन व्हर्जन तयार केलेलं आहे. अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. तर महाभारत ह्या भारतीय महाकाव्याचे त्यांनी प्रोज व्हर्जन केले. आता लक्षात घ्या, इपिक म्हणजे काव्य आणि प्रोज म्हणजे प्रोज आणि पोएट्री याच्यातला फरक, गद्य आणि पद्य याच्यातला फरक तुम्हाला माहित आहे ना. तर प्रोज व्हर्जन म्हणजे पद्यामधला व्हर्जन आणि इपिक म्हणजे काव्यामधला व्हर्जन. ओके. तर ते काव्यात्मक रूपामध्ये असलेले जे हे महाभारत आणि रामायण हे जे काव्य आहेत याचे त्यांनी प्रोज व्हर्जन तयार केलेले आहे. तर हे सुद्धा त्यांचे अदर लिटररी वर्क आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ह्या महान साहित्यिकानं, महान लेखकानं आर के नारायण यांनी केलेल्या कार्याचा उलगडा या ठिकाणी झालेला आहे. सो आता या आर के नारायण यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल त्याचा रिव्ह्यू जे आहे आता आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून आता आपल्या मनात एक त्यांच्या या पुस्तकाविषयी अट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे. तर म्हणून शेवटी तुम्हाला एक अपील केलेली आहे, रिक्वेस्ट म्हणा किंवा एक या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे की गो टेक अ लुक ऍट देम अँड टेक अ लुक ऍट देम इफ यू आर इंटरेस्टेड. तर शेवटी तुम्हाला एक अपील केलेली आहे या ठिकाणी की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुम्हाला जर या साहित्यांची आवड असेल, कुणाच्या, आर के नारायण यांच्या साहित्यांची तुम्हाला आवड असेल, तर तुम्ही निश्चितच एकदा तरी यांच्या पुस्तकातून एकदा तरी नजर टाका. तुम्ही कधीतरी एकदा तरी या आर के नारायण यांच्या लिखाणातून ओझरती का होईना नजर घाला आणि त्यांचे साहित्य इंटरेस्टिंग म्हणजे त्यांचे साहित्य तुम्ही वाचून घ्या की जे फार इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला ते आवडल्याशिवाय निश्चितच राहणार नाही. सो फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस लेसन. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड ऑल दिस लेसन. इफ यू हॅव अंडरस्टूड, प्लीज share this video to your friends, and if you are watching my channel first time, please subscribe for yourself. तुम्ही सबस्क्राईब तुमच्यासाठी करा. येणारे पुढचे जे काही माझे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल या बटनला क्लिक करून बेल बटनला सुद्धा क्लिक करायचे आहे. ओके, थँक्यू.